इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समधून समोरच्या व्यक्तीला काहीतरी सूचना दिलेल्या असतात किंवा काहीतरी करायला सांगितलेले असते. ही वाक्य म्हणजे आज्ञा किंवा आदेश असू शकतात, सल्ला असू शकतो, विनंती किंवा सूचना असू शकतात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये सुरुवातीला क्रियापदाचे पहिले रूप, त्यानंतर वाक्यातील इतर शब्द आणि शेवटी फुल स्टॉप येतो. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य याची सुरुवात क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून होते व शेवटी फुल स्टॉप असतो. कधी कधी एका शब्दाचे पण वाक्य असते. उदाहरणार्थ गो, जा, स्टॉप, थांबा. अजून काही उदाहरणे पाहूया. ओपन द डोर, दरवाजा उघड. टेल मी युअर प्रॉब्लेम, मला तुझी समस्या सांग. रन फास्ट, जोरात धाव. रीड द बुक, पुस्तक वाच. वरील वाक्यांमध्ये गो, स्टॉप, ओपन, टेल, रन, रीड या क्रियापदाच्या पहिल्या रूपाने वाक्याची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर वाक्यातील ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट असे इतर शब्द आलेले आहेत व शेवटी फुल स्टॉप आहे. ही सर्व इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची उदाहरणे आहेत. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे अफर्मेटिव्ह होकारार्थी असतात, तसेच नेगेटिव्ह नकारार्थी पण असतात. अफर्मेटिव्ह वाक्याची रचना वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि सर्वात शेवटी फुल स्टॉप अशी असते, तर नेगेटिव्ह सेंटेन्सची रचना डोंट किंवा डू नॉट, त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि सर्वात शेवटी फुल स्टॉप अशी असते. अफर्मेटिव्ह वाक्यामध्ये कम हिअर, इकडे ये अशी जर रचना असेल तर त्याची नेगेटिव्ह डोंट कम हिअर, इकडे येऊ नकोस अशी होते. तर अफर्मेटिव्ह वाक्यामध्ये स्विच ऑफ द लाईट अशी रचना असेल तर नेगेटिव्ह वाक्यामध्ये डोंट स्विच ऑफ द लाईट अशी रचना होते. डोंट ऐवजी जास्त जोर देऊन सांगण्यासाठी नेव्हरचा वापर केला जातो. नेव्हर कम हिअर, इथे कधीच येऊ नकोस, किंवा नेव्हर प्ले विथ हर अशी नेव्हरची वाक्य बनवता येतात. आता आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे उपयोग पाहूया. ॲडवाइस, सल्ला देणे. इम्प्रूव्ह युअर हँडरायटिंग, तुझ्या अक्षरात सुधारणा कर. डोंट टच द ग्लास, काचेला हात लावू नकोस. कमांड, आदेश. गेट आउट, बाहेर जा. स्टँड अप स्ट्रेट, सरळ उभा राहा. रिक्वेस्ट, विनंती. हेल्प मी, मला मदत कर. ब्रिंग मी सम वॉटर, मला थोडे पाणी आण. विनंती करण्यासाठी आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीला प्लीज हा शब्द वापरला जातो. प्लीज हेल्प मी, कृपया मला मदत कर. त्यानंतर इन्स्ट्रक्शन, सूचना देण्यासाठी. डोंट कम लेट, उशिरा येऊ नका. वॉश युअर हँड्स, तुमचे हात धुवा.